सांगलीत माणुसकीचा मृत्यू. चोरीच्या संशयावरून मुलींना रात्रभर उलटं टांगून छळ. निर्दयी बापाच्या अमानुष छळातून मृत्यू. 10 वर्षात सानिकेचा. बहिणीची थरकाप उडवणारी साक्ष. घटनेला दडपण्याचा प्रयत्न उघड. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी येथे माणुसकीला काळिमा फासणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना उघडकीस आली आहे. केवळ चोरीच्या संशयावरून 2 निष्पाप मुलींना उलट्या पायाने बांधून रात्रभर टांगून ठेवत अमानुष छळ करण्यात आल्याने 10 वर्षीय सानिका हिचा मृत्यू झाला, तर तिची 11 वर्षीय बहीण अनुजा गंभीर जखमी अवस्थेत सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेते आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाना हैबत यमगर या निर्दयी बापाने पोटच्या 2 मुलींना अमानुष मारहाण करत जीव घेतला. केवळ शेजारच्या घरात चोरी केल्याचा संशय शेजाऱ्याने घेतल्याने संतापाच्या भरात या 2 चिमुकल्यांवर निर्दयी अत्याचार करण्यात आला. दरम्यान घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास वडिलांनी सानिका आणि अनुजा या दोन्ही मुलींना हातपाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत पाणी पाणी म्हणून ओरडत होत्या. मात्र त्यांच्याच आईवडिलांनी त्यांना पाण्याचा थेंबही दिला नाही. मुलींना वरती बांधून निष्ठुर आईवडील घरातच निर्धास्त झोपले, तर बाहेर आजी आजोबा झोपले होते. रात्रभर असह्य वेदनेने सानिकाने रात्रीच प्राण सोडला, तर आईवडील पोटच्या मुलीच्या प्रेताखालीच निर्धास्तपणे झोपले होते. पोटच्या मुलींचा अमानुष छळ करून जिवंत मारल्याची घटना निर्दयी वागणुकीने मानवतेलाच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुरुवारी सकाळी सुमारे 6 वाजता मुलीच्या आजोबांनी मुलींना खाली सोडलं, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सानिका ही मृतावस्थेत आढळली. अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. तिला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर मृत सानिकाला दुसऱ्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. मात्र तेथे ती मृत असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यावर नातेवाईक सानिकाचा मृतदेह घरी घेऊन आले. दरम्यान ही घटना बाहेर येऊ नये म्हणून संबंधित कुटुंबियांनी मयत सानिकेचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. आईवडील, आजी आजोबा तसेच काही नातेवाईकांनी मिळून हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. मात्र जखमी अनुजाने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर डॉक्टरांना दिलेल्या जबाबात संपूर्ण प्रकार उघडकीस आला. सर्वसामान्य नागरिकांमधून त्यामुळे संताप व्यक्त होतो आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.